येस अक्षय पाटील, मॅच कोणत्या एंडने राहील? बोथ एंड, दोन्ही एंड किंवा एक एकाच एंडनी खेळवली जाईल सर, लक्षात असू द्या. हायवे एंड कडनं गोलंदाजी होईल, हायवे एंड कडनं गोलंदाजी होईल, लक्षात असू द्या. आणि व्ही आय पी मंचाच्या एंड कडे फलंदाज असेल. चुरशीचा सामना पाहायला मिळाला खारबाव आणि त्यांच्या विरुद्ध टेंबी फोर्टलस ह्या संघादरम्यान आपण लढत पाहिली होती. सोसाट्याने वारे सुटल्यात आणि आता धावा देखील सोसाट्याने बनतील का? सलामीची जोडी मैदानामध्ये इंटर झाले विशाल आणि रुपेश. तर पहिलं षटक P1चं षटक असेल, पॉवर प्लेचं षटक असेल आणि ते षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार होते बॉलिंग मार्कवर. राजा गुळवे आलाय पहिलं षटक घेऊन. लेट आत्माराम ट्रॉफी 2022 मध्ये आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतोय. लक्षात असू द्या 20 मिनिटं असतील. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला विनंती असेल 4 षटकं कंप्लीट करण्यासाठी तुमच्याकडे फक्त 20 मिनिटांचा अवधी असेल. आज देखील भरपूर सारा मॅचेस कव्हर करायचे. गेम ऑन होते, पंचांचा ग्रीन सिग्नल. पहिला बॉल ओव्हर द विकेट, सॉफ्टहँड डिफेन्स केलाय, कव्हरला फिल्डर आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न. अगदी मी म्हणेल एक रिस्की सिंगल त्या ठिकाणी कंप्लीट केली. तरी मी म्हणेल जरूर त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित फलंदाजाला एकाही चेंडूचा सामना न करता परतावं लागलं असतं. क्रिकेटमध्ये तसंही जर आणि तरला जागा नाही आहे. पहिलाच बॉल, अगदी कॉन्फिडन्स. विशाल एक हार्ड हिटर बॅट्समन आहे, बऱ्याचदा मी त्याच्या मॅचेस पाहिलेत जवळून. इथे सुरुवात त्यानं चांगली केली आहे, सन्मान दिला. यावेळीचा हा चेंडू यावेळी रुपेशनं डिफेन्स केला. ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला, लॉंग ऑफला फिल्डर तैनात होते त्या ठिकाणी. आणखीन एक धाव जोडली गेली. म्हणजे दोन्ही फलंदाजांनी पहिला चेंडू अल्पेश गायकवाड अगदी आपण पाहिलं तर मिडल केलाय, आत्मविश्वास वाढवलाय आणि दोन्ही फलंदाजांनी एकेका धावेच्या मदतीने स्वतःचा अकाउंट ओपन केलंय. शिल्के सर, पहिल्या दिवसापासून तुम्ही या स्पर्धेमध्ये जरूर समालोचन करतायत, कसा अनुभव वाटला आणि कशा प्रकारे आयोजन वाटलं खरं तर? दरम्यानचा हा चेंडू बॅटची एज, यस, इज गॉन. बिग विकेट. पहिला फलंदाजी ते बाद होते टीम मालोडीचा. विशालचा खेळ संपुष्टात. पहिला विकेट आणि अगदी आता स्कोरबुकवर पाहिल्यानंतर लगेचच समजून येते की कोणत्या बॉलवर विकेट गेले. त्याच्यासाठी आमचे वेगवेगळे पेन यूज करतात आमचे सहकारी गुणलेखक. दरम्यान भरत देवळीकर सर, आपल्याला देखील विनंती असेल आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. चांगले क्रिकेटर आहेत, एक स्पॉन्सर देखील आहेत भरत देवळीकर. मी आपणास पुन्हा एकदा विनंती करेन. न्यू बॅट्समन इन विनायक एंटर होतोय. विशाल मडवी आलाय तिसऱ्या क्रमांकावर. बोलत तयार, ओव्हर द विकेट. राजाचा हा चेंडू इथे चेंडूला येऊ दिला. फक्त आता जरूर पाहिलं तर प्रत्येक फलंदाजाची रणनीती समजून आली की पहिला चेंडू मिनिमम बॅटवर घेण्याचा प्रयत्न करतात, कॉन्फिडन्स वाढवण्याचा प्रयत्न करतात. परंतु P1ची ओव्हर आहे, पॉवर प्लेची ओव्हर आहे आणि लिमिटेड ओव्हरच्या क्रिकेटमध्ये तसे वेळ जास्त नसते. बिगन फ्रॉम द फर्स्ट बॉल तुम्हाला तयार राहावं लागत असतं. हा बॉल इथे अपील जोरदार झाली आहे. काय गोलंदाजी होते. ती फुल्लर लेनचे चेंडू सातत्याने टाकले जातात. यॉर्कर लेंथ आपल्याला पाहायला मिळाली आहे. हे पाहूया आपण रिप्लेमध्ये. राजाचा हा चेंडू अगदी गुड डिसिजन. ऑफस्टिकच्या बाहेर होता चेंडू. ते आपण पाहिलं तर पॅडला ब्रश झाला. थिंक ऑफस्टिक सोडून जाणारा चेंडू होता. चांगला निर्णय पंचांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. धाव मिळत नाहीये. धावसंख्या धावफलकावरती 3 धावा. शेवटचा चेंडू आहे षटकामधील. पॉवर प्लेमधील शेवटचा बॉल स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. अगदी साईड स्क्रीन समोर त्या चेंडूला फील्ड केलं गेलं. मिळेल त्या दरम्यान एक धाव आणि धावफलक एका धावेनं पुढे सरकत असताना 4 वर.
एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. पहिलं षटक हे पूर्णपणे डोंबिवली टीमच्या नावावरती राहिलं, ज्या प्रकारे गोलंदाजी पाहायला मिळाली. खरं तर P1 मध्ये आपण बराचदा पाहिलंय पॉवर प्लेमध्ये दोन फिल्डर्स फक्त 38 सर्कलच्या बाहेर असतात, त्यामुळे फलंदाजांना फारसे चान्सेस असतात बाउंड्रीज मारण्यासाठी, स्कोरिंग स्ट्रोक खेळण्यासाठी. परंतु या इथे पहा, अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. कुठल्याही प्रकारे रूम दिला नाही, मोठा फटका खेळण्यासाठी जागा दिली नव्हती आणि त्यामुळे फक्त आणि फक्त 4 धावा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळाल्या. लॉस ऑफ 1 विकेट एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि अगदी अशाच धावगतीने धावा जर बनत राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर आमचे स्कोरर आम्हाला सांगतायत की फक्त 16 धावा बनू शकतात 4 ओव्हर्समध्ये. परंतु इथनं धावांची गती वाढवावी लागेल. मिनिमम आपण टेनिस क्रिकेटमध्ये पाहिलं अल्पेश गायकवाड, तर 10 ते 12 धावा तुम्हाला प्रत्येक षटकामागे जोडणं तितकंच इम्पॉर्टंट असतं एक चांगली फायटिंग टोटल सेट करण्यासाठी. आता इव्हनिंग सेशन आहे आणि या सत्रामध्ये मी पाहिलं आहे खारबावचं मैदान आणि संध्याकाळचं सत्र धावांसाठी जाणलं जातं, त्यामुळे तुम्हाला धावांची गती वाढवावी लागेल, धावांचा वेग वाढवावा लागेल. दुसरं षटक या ठिकाणी हायवे एंड कडनं एकच एंड खरं तर आजच्या दिवशी आपल्याला पाहायला मिळतोय. भिवंडी वसई हायवे आणि त्या एंड कडनं गोलंदाजी केली जाते. सेकंड ओव्हरसाठी गोलंदाज नितीन गुळवीचा वापर केला जातोय. एक युवा खेळाडू आहे, परंतु आता भरपूर चांगला खेळ नितीनच्या माध्यमातून देखील आपण या सत्रामध्ये पाहिलाय. यंगस्टर आहे, शिकणं अजूनही भरपूर बाकी आहे, परंतु जितका मॅचेस तुम्ही खेळाल तितका मॅचवर मात्र तुम्ही होणारच आहेत. फुल टॉस बॉल आहे ऑन साईडला, डीप मध्ये मिड विकेटला फिल्डर आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली शुभम कडनं. एक धाव त्या ठिकाणी जोडली जाते. पहिल्या चौकाराचा आता शोध आहे, पहिला मोठ्या फटक्याचा शोध आहे जरूर फलंदाजांना आपण जर विचार केला तर. पण एखादा मोठा स्ट्रोक आला ना तर तिथून खऱ्या अर्थाने डावाला सुरुवात होऊ शकते, चांगल्या धावांना सुरुवात होऊ शकते. 5 धावा ओव्हर द विकेट नितीन. यावेळेचा हा चेंडू गुडलेन स्पॉटवर पडल्यानंतर अगदी आपण पाहिलं तर शरीरावर येत होता, शरीराचा वेध घेणारा होता. शेवटच्या क्षणाला बॅटची इनर एज लागली आणि चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये फील्ड केला गेला. त्या दरम्यान मिळते एकच धाव. सिंगल सिंगल आणि सिंगलच पाहायला मिळतात, एकही डबल्स किंवा चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. खरं तर आता इथून फलंदाजांना वेळ कमी आहे, धावांचा वेग वाढवावा लागेल, चौकार आणि षटकार खेचावे लागतील चांगली टोटल सेट करण्यासाठी. सोडून दिलाय यावेळेचा हा चेंडू सोडून दिला. ऑफस्टिकच्या भरपूर जास्त बाहेर जाणारा पंच कळवतात, व्हाईट बॉल असेल, अवांतर धाव मिळेल. लुक ॲट दॅट, हे पाहू शकता आपण रिप्ले मध्ये. खूप जास्त बाहेर होता, कुठल्या प्रकारे मी म्हणेल प्रयत्नच केला नाही फलंदाजानं त्या चेंडूला स्पर्श करण्याचा. अवांतर धाव इथे मिळाले. अतिरिक्त धावसंख्येच्या मदतीने टीमची टोटल 7 वर जाऊन पोहोचली आहे. दरम्यान यावी लॉफ्ट केला ऑन साईडला, फटका चांगला पाहायला मिळतोय परंतु अंतर कापलं जाणार नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये चांगली झेल स्वीकारली राजानानी. आणखीन एक झटका लागतो टीम मालोडीला. दुसरा क्रमांकाचा फलंदाज बाद. साई स्पोर्ट्स ग्रुप वाला ठाणे जिल्ह्याने तो फेमस झाला. महेंद्र पाटील माणूस भला, करी तो मदत गोरगरीबाला. महेंद्र पाटील जे प्रथम नागरिक आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून मित्रांनो आपण ही स्पर्धा अनुभवतोय आणि त्यांचं हे गुणगान गाणारं गीत आपल्याला ऐकायला मिळालं. तर जरीमरी पाये आणि लाखिवली दोन्ही टीमच्या कॅप्टननं संपर्क साधायचा आहे. सुरेश पाटील किंवा अक्षय पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत आमच्या ऑर्गनायझिंग कमिटीचे, त्यांच्याशी आपण त्वरित संपर्क करा. लाखिवली टीमचा कॅप्टन आणि जरीमरी पाये टीमचा कॅप्टन. नवीन खेळाडू मैदानामध्ये इंटर होते. 4थ्या क्रमांकावर हितेश. स्ट्रायकिंग एंडला मात्र बॅट्समन विशाल मडवी असेल जो 3ऱ्या क्रमांकावर आलाय. त्याच्या बॅटमधून आता आपल्याला 2 धावा पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत दबावामध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातोय. पहिल्या षटकामध्ये जी सुरुवात दिली तेच कायम आता कन्सिस्टन्सी, सातत्य टिकवण्याचा प्रयत्न. स्विंग अँड मिस. आणखीन एक चांगला चेंडू. दरम्यान मी आवाज देऊ इच्छितो झून अंदुरखी आणि नंदकिशोर खारबाव ए या दोन्ही संघांना की 3 षटके संपल्यानंतर लगेच टॉस बॉक्समध्ये संघनायकाने यायचं आहे. आजच्या दिवसातील 40+ हा शेवटचा सामना असेल. ओर टू कॉम्बॉक्स. आणखीन एक चांगला चेंडू. खूप चांगली लाईन या ठिकाणी. आता अगदी मी म्हणेल एखादा स्पॉट आहे, कॉइन ठेवलाय की काय विकेटवर आणि त्या स्पॉटवर सातत्याने गोलंदाजी केली जाते. हलकेशे बॉल बाहेरच्या दिशेने देखील मूव्ह होताना आपण पाहिलेत गोलंदाज नितीनच्या माध्यमातून.
वेगाने अशा प्रकारे बॉल कट करणं, कटर करणं, स्विंग करणं खरं तर फारसं सोपं नसतं एक वेगवान गोलंदाजासाठी, परंतु इथे नितीननं करून दाखवलंय. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, फ्रंट फुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न, लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव आलेत. अप्रतिम षटक आपल्याला पाहायला मिळालं नितीनकडनं. सुरुवातीला आपण म्हटलं होतं की ज्यावेळी गोलंदाजीला आला की भरपूर चांगला खेळ या सत्रामध्ये नितीन गुलवीच्या माध्यमातून आपण पाहिलाय. आणि याचं कारण काय तर तो त्याच्या सिनियर खेळाडूंसोबत खेळत असतो, सातत्याने सराव करत असतो. तसे क्रिकेट हा सरावाशिवाय गेमच नाहीये मित्रांनो, तुम्हाला सराव करणं फार महत्त्वाचं असेल. हे पाहू शकता आमचे आता स्कोरर देखील त्यांच्यामध्ये अपडेटिंग आणत असताना पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 4 धावा, दुसऱ्या ओव्हरमध्ये आल्या फक्त 3 धावा आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल जाऊन पोहोचली धावफलकावरती फक्त आणि फक्त 7. यानंतर आई गावदेवी झोन नांदुर्की मास्टर 40+ आणि त्यांच्या विरुद्ध आपण पाहणार आहोत नंदकिशोर खारबाव न्यू 40+ या दोन संघादरम्यान एक मोठी लढत आपल्याला पाहायला मिळेल. तर टॉस करण्यासाठी दोन्ही कॅप्टन पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर तुम्हाला टॉस बॉक्समध्ये येणं गरजेचं असेल. नाही डेफिनेटली, आणि त्या 40+च्या मॅच नंतर रेग्युलर फॉर्मॅटमधून पाये विरुद्ध लाखिवली या दोन संघादरम्यान देखील मॅच असेल आणि आपण देखील आला असेल तर संपर्क करायचा आहे. दरम्यानचा हा चेंडू ऑन साईडला हुक केलाय. लॉंग लेग क्षेत्रामध्ये चेंडू वेगाने ट्रॅव्हल होतोय, फिल्डर धावतोय, चेंडू मागे प्रयत्न करतोय परंतु चेंडू निघून जाईल सीमेच्या बाहेर. हा पहिला चौकार या डावामधील 4 धावा. सांगतोय झकणारा कामगार माझा माय सरळ चेंडू लॉंग लेग क्षेत्रामधून 4 धावांसाठी काढलं होतं. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. खरं तर आमचे गुणलेखक माहिती देतात की या स्पर्धेमधला पहिला चौकार गणेश काळे पिंपलकर या फलंदाजाच्या बॅटमधून आला होता. सर्व काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवला जातोय आणि आजच्या दिवसाला सुरुवात करतो हितेश चौकारानं. दरम्यानचा हा चेंडू ड्राईव्ह केलाय, मिड ऑनला फिल्डर आहेत उपस्थित. संधी जरूर होती, चांगला खेळ पाहायला मिळाला. चेंडू देखील तितकासा चांगला, फिल्डिंग देखील तेवढीच चांगली आणि अगदी आपण पाहिलं तर थ्रो काय केला होता, एकाच ॲक्शनमध्ये चेंडूला उचलला आणि सरळ गोलंदाजाकडे तो थ्रो आला होता. धोका जरूर होता, फलंदाजाचे हृदयाचे ठोके जरूर वाढले होते ज्यावेळी फील्ड झाला होता चेंडू मिड ऑनला. एका धावीनं धावफलक 12वर. शुभमचा हा चेंडू इथे खराब चेंडू पाहायला मिळाला, खराब लाईन पाहायला मिळेल. चेंडू आता वेगानं सरसावतोय लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने. शेवटच्या क्षणाला चेंडूला मात्र स्टॉप केलंय. बॅकअप येईल, तिसरी ही धाव घेण्याचा प्रयत्न होतोय आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलाय. निश्चितच 1+3 एकंदरीत 4 धावा आता स्कोरबोर्डवर आपण जोडतोय आणि धावफलक 4च्या मदतीने पुढे सरकत असताना 16वर. आता फील्ड प्लेसमेंट मध्ये आपण पाहिलं तर ऑफ साईडला 38 सर्कलमध्ये एक फिल्डर, कव्हरला एक डीप बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये फिल्डर आहे. इथे फुल टॉस परंतु फ्री हिटचा चेंडू होता. अगदी आपण पाहिला तर पुन्हा एकदा चूक झाली आहे. चेंडू वेगाने आता निघलाय, बाउंड्रीच्या बाहेर जातोय. 4 धावा मिळतील. लक फॅक्टर इज ऑन, नशिबाची साथ आता इथे मिळाली आहे. इथे आपण पाहिलं तर सरळ यष्टांवर चेंडू आला होता परंतु फ्री हिट असल्यामुळे त्या ठिकाणी जरूर फलंदाजाला बाद घोषित दिलं जाणार नाहीये आणि इथे मिसफिल्डिंग पाहिली. शॉट फाईन लेगला, चेंडू सरळ निघून गेला फाईन लेगच्या बाहेर चौकारासाठी. खराब गोलंदाजी आता गोलंदाज शुभम कडनं पाहायला मिळाली आहे. $20 रन्स हे षटक चांगलं आता घडत असताना टीम मालोडीसाठी. बोलत यार. दरम्यानचा हा चेंडू स्ट्रेट ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत लॉंगॉन मधून चेंडूवरती पोहोचले. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे धावबाची संधी असेल आणि यावेळी मात्र फलंदाज धावबाद. राऊंडच्या सुरुवातीमध्ये आणखीन एक फलंदाजी इथे बाद होतोय. चांगली भागीदारी पाहायला मिळाली या दोन खेळाडूंमध्ये. धावसंख्या 21 वर हा तिसरा फलंदाज बाद होतोय.
21 21 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. 21 धावा धावफलकावर. तिसरं षटक इथून सुरू आहे. अगदी 4 चेंडू पूर्ण केलेत गोलंदाज शुभम आणि 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आपल्या षटकामध्ये. चांगली टोटल इथनं जरूर होती आहे टीम मालोडीसाठी जी गरजेची होती. खऱ्या अर्थाने एखादं षटक मोठ्या धावांचं त्यांना हवं होतं आणि ते षटक कदाचित हेच असावं, कारण 14 धावा आतापर्यंत इथे आलेल्या आहेत. नवीन खेळाडू जितेंद्र पाटील मैदानामध्ये आलाय. हितेश चौधरी आणि जितेंद्र पाटील ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते आणि स्ट्रायकिंग एंडला हितेश असेल, ज्याच्या बॅटमध्ये 10 धावा पाहायला मिळत आहेत आतापर्यंत. या दरम्यान आणखी एक चांगला स्ट्रोक आलाय. फिल्डर आहेत उपस्थित. फॉरवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता. एक धाव त्याही ठिकाणी मिळाली. क्षेत्ररक्षण फार मी म्हणेल चांगलं पाहायला मिळालं होतं सुरुवातीला, परंतु तदनंतर काही चेंडू आपण पाहिले शेळके सर यष्टांच्या मागे शॉट फाईनले किंवा शॉट थर्डमॅनला थोडीशी चुकीची फिल्डिंग पाहायला मिळाली होती आणि त्यामुळे कुठेतरी जास्त धावा या षटकामध्ये जाताना दिसल्यात. खरं तर गोलंदाजाची देखील तितकीशी चूक आहे. खराब लेंथवर गोलंदाजी गोलंदाजाने देखील दाखवली. यावेळेचा हा चेंडू आणखीन एक मी म्हणेल खराब चेंडू आहे. पंचांनी नो बॉल जरूर इशारा केलाय आणि एक धाव पलून पूर्ण केली जाते. 1+1 एकंदरीत 2 धावा जोडल्या गेल्या. धावफलक 2 ने आता 24 वर जाईल. 24 रन्स हे पाहू शकता आपण रिप्लेमध्ये. दुसरा बीमर या षटकामधील हा दुसरा बीमर आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज निश्चितच आता इथनं गोलंदाजी करणार नाहीये या षटकामध्ये. अगदी आपण पाहिलं तर 2 बीमर चेंडू गोलंदाज शुभमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले. आता गोलंदाज मात्र हे षटक कंप्लीट करण्यासाठी आले निंबवलीकडनं. अक्षय भोईरचा आता वापर केला जाईल, कारण ह्या षटकामधील अजूनही एक लीगल चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या धावफलकावर 24 लागली आहे. चांगली टोटल. फ्री हिटचा चेंडू असेल अंपायर. दरम्यान फ्री हिटच्या बॉलवर लॉफ्ट केलाय. चेंडू चालला डीप मध्ये मिड विकेटला. झेल मात्र स्वीकारली होती, परंतु फ्री हिट असल्यामुळे फलंदाज त्याही ठिकाणी बाद होणार नाहीये. दुसऱ्यांदा असं घडलं या इनिंग मध्ये. आपण जर विचार केला तर फ्री हिटच्या बॉलवर विकेट गेली होती, परंतु फ्री हिट असल्यामुळे फक्त आणि फक्त धावबादचीच विकेट तुम्हाला मिळत असते. आणि या दरम्यान 3 षटकांचा गेम संपल्यानंतर टीमची टोटल पुढे सरकत असताना 25 ऑन अ बोर्ड फॉर द लॉस ऑफ 3 विकेट. 8.33 सरासरी आतापर्यंत राखण्यामध्ये यश आले आणि याच जर धावगतीने धावा बनत राहिल्या तर 32 ते 33 धावा स्कोरबोर्डवर लागू शकतात. आणि अगदी मी म्हणेल ती टोटल थोडीफार कमी पाहायला मिळू शकते, कारण 4 षटकांची मॅच आहे. 4 ओव्हर्सच्या मॅचमध्ये आपण पाहिलं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हे पाहू शकता आमचे VIP डायज जो नांदुरकीचे काही खेळाडू रेस करतायत. त्यानंतर संदेश पाटील यांना पाहू शकता. योगेश आहेत खारबावचे उत्कृष्ट क्रिकेट आहेत. VIP डायजवरने या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. भरपूर सारे मान्यवर आपण पाहतोय. आमचे सहकारी समालोचक उभेशी चौधरी देखील यांना पाहतायत आपण आपल्या मेगा स्क्रीनवर. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण जर विचार केला तर फक्त 7 धावा होत्या, परंतु त्यानंतर चांगली टोटल मालोडी टीमसाठी इथे बनली आहे. शेवटचं षटक गोलंदाजी करण्यासाठी निलेश. पहिलाच बॉल निलेशचा समोर लॉफ्ट केलाय. व्ही शेप मध्ये चेंडू लॉंग ऑन बॉर्डर लाईनच्या बाहेर निघून जाईल. जबरदस्त चौकार आलाय. गुड शॉट. राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या चांगली सुरुवात शेवटच्या षटकाला या ठिकाणी फलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळाले. हितेशचा रोल फार चांगला राहिला आतापर्यंत. चांगली फलंदाजी हितेशच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. 7 चेंडूंचा सामना करत असताना इंडिव्हिज्युअली 16 धावांचं त्याने योगदान आपल्या संघासाठी इथे दिलंय. डेथ ओव्हर लास्ट ओव्हर म्हटलं तर आपल्या भाषेमध्ये अगदी आपण पाहिलं तर मोठ्या फटक्यांसाठी जाणली जाणारी ओव्हर. आणि सुरुवात तर झाली आहे चौकारानं निलेशच्या विरोधात. एक्सपिरियन्स कंपेनियर अनुभवी क्रिकेटर आहे निलेश.
कमबॅक करणं जाणतो. इथे फुल टॉस होता, फुल टॉस वर घेऊन अगदी आपण पाहिलं तर सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्येच चेंडू मात्र इथे विसावला जातोय. विकेटचं पतन लागणारा हा चौथा झटका टीम मालोडीला. एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर असं म्हटलं जातं. ती चर्चा करत होतो की चौकार आलाय निलेशच्या विरोधात, परंतु एक अनुभवी क्रिकेटर आहे. बरेचसे असे अप अँड डाऊन्स त्यानं क्रिकेटमध्ये पाहिलेत, उन्हाळे पावसाळे त्यानं पाहिलेत. कमबॅक करणं तो जाणतो आणि त्याने तो कमबॅक दाखवला. लगेचच विकेट मिळवली. हितेशची जो चांगला फलंदाजी करत होता टीम मालोडीसाठी आणि त्याला बाद केलं. नवीन खेळाडू मैदानामध्ये इंटर झालाय. धावसंख्या धावफलकावर 29 वर हा चौथा खेळाडू बाद होतोय. जितेंद्र पाटील जो स्ट्राईक एंडला फलंदाज आहे आणि त्याच्यासाठी प्राइज देखील आलाय. सलगचे 3 षटकार जर टोकले तर सूरज पाटील बाहुबली ऑफ खारबाव क्रिकेट ह्याच्याकडनं 500 रुपयांचा कॅश प्राइज मिळेल. प्रयत्न करतोय. आता यावी पाहिलं तर अगदी 64 धावत सुटले होते. चेंडू अगदी सरळ गोलंदाजाच्या हातामध्ये होतं हे पाहिलं देखील नाही आणि सरळ धावत निघले आणि त्या ठिकाणी धावबादचा गडी बाद. ह्याचा देखील खेळ इथे संपुष्टात आलाय. पाहू शकता आपण रिप्ले मध्ये अगदी पॅडवर ब्रश झाला आणि कुठल्या प्रकारे चेंडूकडे पाहिलंच नाही की एक्झॅक्टली बॉल कुठे आहे आणि गोलंदाजानं तो चेंडू आपल्या फॉलो थ्रू मध्ये उचलला आणि सरळ विकेटवर थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. 29 वर हा 5वा फलंदाज इथे बाद झालाय. धावांची गती आता वाढली होती. जरूर तिसऱ्या षटकामध्ये असं वाटलं होतं की धावा आता चांगल्या प्रकारे बनतायत. 40 ते 45 स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. एक फायटिंग टोटल आपल्याला पाहायला मिळेल. आणि अशातच आता निलेशनं देखील चांगले कमबॅक केले. पहिल्या बॉलवर चौकार आला आणि त्यानंतर एक विकेट मिळवली आणि त्यानंतर आणखीन एक फलंदाजाला बाद केलं धावबादच्या स्वरूपामध्ये. नवीन खेळाडू मैदानामध्ये इंटर झाल्या. हर्षद आलाय. स्ट्रायकिंग एंडला स्वराज मडवी असेल. स्वराज आणि हर्षद हे 2 खेळाडू मैदानामध्ये आता सेंटरमध्ये आपण पाहतोय. मोठे स्ट्रोक खेळावे लागतील. निलेश मात्र प्रयत्न जरूर करू देतच नाहीये. चांगली गोलंदाजी बॅकलिफ वर करू दिली नाहीये. एकही आपण पाहिलं तर एक चौकार वगळता एकाही चेंडूवर त्याने रूम दिला नाहीये. मोठा फटका खेळण्यासाठी जागा दिली नाहीये. 1 धाव ते मिळाली. आता सिंगल्स डबल जर आले तर मी म्हणेल तितकासा मी म्हणेल फरक पडणार नाहीये गोलंदाजांना किंवा निंबवली टीमला, कारण आता शेवटचं आता षटक सुरू आहे. या दरम्यान झेल स्वीकारली आहे. यस, पंचांचं बोट आकाशामध्ये. फलंदाज बाद. आणखीन एक खेळाडू बाद होतोय. काय गोलंदाजी होती, अफलातून गोलंदाजी. पहिलं षटक हाताळलं होतं आपण पाहिलं अल्पेश गायकवाड, राजा गुलवीनं 4 धावा, नितीन गुलवीनं 3 धावा. शुभम थोडासा महागडा राहिला, परंतु निलेशनं आता पुन्हा एकदा शेवटच्या षटकामध्ये जरूर त्याची उपस्थिती आणि त्याच्या संघामध्ये असणं किती लाभदायक आहे त्याने दाखवून दिलं पुन्हा एकदा निंबवली टीमसाठी. शेवटचा चेंडू. आता इथून शिल्लक फक्त 5 धावा त्यानं आतापर्यंत खर्च केल्यात. 3 विकेट आतापर्यंत त्याच्या ओव्हरमध्ये आल्या. 1 धावबादची विकेट आपल्याला पाहायला मिळाली होती. ह्यानंतर आई गावदेवी झोन अंदुर्की विरुद्ध खारबाव नंदकिशोर स्पोर्ट्स खारबाव दोन्ही कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी सज्ज राहा. दरम्यान आणखीन एक चांगला चेंडू आलाय. लो फुल टॉस होता. वेग थोडासा कमी केला. पॅड आणि बॉलमध्ये संपर्क झाला नाहीये. 1 धाव त्या ठिकाणी मिळते आणि दुसरा धावेचा प्रयत्न केला जात होता. लेग बायचा इशारा. फलंदाज धावबाद देखील झाला दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये. म्हणजे एकंदरीत 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते धावफलकावर 31 आणि टार्गेट असेल ते 32 धावसंख्येचं. हा सामना इथून जिंकण्यासाठी टीम निंबवलीला तर जाणार आहोत आपण टॉस करण्यासाठी. दोन्ही कॅप्टन मी विनंती करेन आपण टॉस करण्यासाठी आमच्या स्वर्गीय रंजनाई व स्वर्गीय प्रदीप स्मृती टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. त्या ठिकाणी टॉस केलं जाणार आहे. तर दोन्ही कॅप्टन आपल्यासोबत जोडले गेलेत. आपण करूया टॉस. 40+ हा सामना आपल्याला पाहायला मिळेल.
तर योगेश भगत मी आपणास विनंती करेन आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. यस आणि गोकुळ केणे मी आपणास देखील विनंती करेन आपण सुद्धा टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. स्वर्गीय रंजनाई व स्वर्गीय प्रदीप स्मृती हे टॉस बॉक्स आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आपल्याला लावलंय. योगेश भगत आपल्यासोबत जोडले जातात. गोकुळ केणे देखील आपल्यासोबत जोडले जात आहेत आणि त्यांच्या शुभास्ते केला जाणार आहे टॉस. तर पहिल्यांदा आपण कॉईनची माहिती देऊया. या स्पर्धेसाठी खास आकर्षक कॉईन तयार करण्यात आले. एका बाजूला सरपंच साहेब आणि एका बाजूला साईश स्पोर्ट्स. दोन्हीपैकी एक कॉल करायचा आहे. मान्यवरांना मी कॉईन सुपूर्द करेन. साईश स्पोर्ट्स असं कॉल होतं परंतु सरपंच साहेब आलाय. नाणेफेकी जिंकली टीम खारबावनं. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करेन आपण मंचावरती विराजमान व्हायचं आहे. 4 वर्षी मॅच आहे. पहिला सामना अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता आणि तसे तुमचा खेळ फार चांगला राहिला होता परंतु फिनिश करता आलं नव्हतं. इथे काय रणनीती असेल आणि काय निर्णय असेल? आम्ही पण ते मास्टरमधले आहेत, आम्ही न्यूमधले आहेत. ते कसे खेळतात आम्हाला माहीत नाही आणि आम्ही कसे खेळतो त्यांना माहीत नाही. सामना एकदम चुरशीचा होण्याची अपेक्षा आहे. निर्णय काय घ्याल? 4 वर्षी मॅच आहे. आम्ही प्रथम क्षेत्ररक्षण करू. मग कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? कारण बऱ्याचशा तुम्ही मॅचेस मास्टरच्या देखील पाहिलेल्या आहेत, मी पाहतो तुम्हाला जवळून. मग जुनांदुर्की टीमला कितीपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा आमचा मानस असेल. बघू, पण त्यांच्याकडे भरपूर बॅट्समन, चांगले बॅट्समन भरपूर आहेत त्यांच्याकडे. थँक्यू सो मच. मी वेळ जास्त घेणार नाही कारण आज आपल्याला लवकरात लवकर शेड्यूल कंप्लीट करायचं आहे. नितीन जाधव नाणेफेकी गमावली आहे. जर जिंकले असते आपण काय निर्णय घेतला असता? फलंदाजीच घेतली असती. मग जे तुम्हाला हवं होतं ते मिळालंय. मग काय टार्गेट आहे माइंडमध्ये? किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 45+ कुणाकडनं अपेक्षा ठेवाल या महत्त्वाच्या सामन्यामध्ये? जितू. थँक्यू सो मच. तर दोन्ही संघांना आपण देऊया विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. टॉस या ठिकाणी जिंकल्या टीम खारबावनं पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. जाऊया पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये. धन्यवाद समीरजी ठाकरे. मित्रांनो, आपण पाहतोय स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी चषक 2022 चा हा एक अनोखा सोहळा आणि आजच्या दिवसातील एक सुंदर सामना आपल्याला बघायला मिळतोय. चॅम्पियन असोसिएशनच्या मान्यता प्राप्त असलेले हे दोन्ही संघ, एक आहे तो म्हणजे मालोडी आणि दुसरा आहे निंबवडी. एक अप्रतिम असं आयोजन आपल्याला बघायला मिळतंय ह्या खारबावच्या क्रीडांगणीवरती. साई स्पोर्ट्स आयोजित महेंद्र पाटील सरपंच यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी चषक 2022. धन्यवाद समीर ठाकरे. चांगलं समालोचन निश्चितच तुमच्या माध्यमातून. इकडे मात्र आम्ही ऐकलंय भिवंडी विभागातील एक निश्चितच होतकरू अशा पद्धतीचा समालोचक आहे. धावपलकर पहिल्या सत्रामध्ये धावा जोडल्या गेलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने 31 आणि 32 धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये आहे. 8.00 ची धावगती ते मात्र राखायची आहे हा सामना जिंकण्यासाठी दुसऱ्या सत्रामध्ये. निंबवली या संघाला गोलंदाज स्वराज गोलंदाजीच्या मार्गावर तयार. विषयासाठीचा पहिला चेंडू इथे मात्र फुला लेंथ होता आणि चुकी झाली. इथे आपण पाहिलं तर लेग गलीला जो क्षेत्ररक्षण होता त्याच्या माध्यमातून यावेळेस 2 धावा तर आलेल्या आहेत. पंचांच्या इशाऱ्याची खऱ्या अर्थाने आम्ही वाट करू. बॅट कट इथे मात्र होती, इनर एज घेतली होती. खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकांनी थोडीफार चुकी केली. आपल्या टीव्ही रिप्ले मध्ये आपण खऱ्या अर्थाने पाहू शकता. फुलं लेंथ होता अगदी. मला असं वाटतं चेंडूपाईचा जर संपर्क आला नसता तर पंचांचं बोट आबाळाकडे आपसुकच गेलं असतं. अशा पद्धतीने ही लेंथ इथे मात्र हाताळली गेली होती. त्याचबरोबर अप्रतिम लाईन मैदानाच्या आतमध्ये हाताळलेली आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या चेंडूवर आल्या धावा 2. गोलंदाजाला तयार होताना आपण पुन्हा एकदा पाहू शकता स्वराज ऑन हिज बॉलिंग मार्क.
यावेळेचा चेंडू अप्रतिम आहे, गतीने बीट केलेला आहे, अगदी खोलून ठेवलं होतं या फलंदाजाला. टोटली अनप्लेएबल डिलिव्हरी, कोणतंही उत्तर या फलंदाजाकडे या चेंडूसाठी इथे मात्र नव्हतं. काय गोलंदाजी केली आहे या गोलंदाजाने, स्वराजने. दुसरा चेंडू खऱ्या अर्थाने अतिशय तिखट मारा करतोय. समोर चेंडू ठेवल्यानंतर या पद्धतीने निघून जर जात असेल तर फलंदाजाचा कॉन्फिडन्स अल्पेशी कुठेतरी कमी होत असतो. इथे सुद्धा समोर ठेवलाय, चुकतोय रक्षक, त्यानंतर बीट झाला क्षेत्ररक्षक आणि चेंडू खऱ्या अर्थाने दोघांच्या हाताला चाटून पुसून निघून गेला. सीमा भार चौकार. राष्ट्रवादी केलाय बत्तीस धावांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये असताना खऱ्या अर्थाने 8.00 ची धावगती राखायची आहे निंबवली संघाला. अगोदर काय खऱ्या अर्थाने तिथे मात्र गोलंदाजी केली होती निंबवली संघाच्या गोलंदाजाने. एक अपवाद जर आपण खऱ्या अर्थाने वगळला, शुभमचा अपवाद वगळला, त्याला आले होते 18 धावा. इतर तिन्ही गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी केली. पुन्हा एकदा स्वराज्याला तयार होताना आपण पाहू शकता, पहिल्या चेंडूवर आल्या 2, दुसऱ्या चेंडूवर आल्या 4. राईट आर्म ओदी विकेटनी पुन्हा एकदा तयार असेल. फलंदाज तयार, विशाल समोर ठेवलाय, पॅनमध्ये ठेवलं होतं खऱ्या अर्थाने इथे मात्र स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी पुढ्यात चेंडू अडवला जातोय. ऑन ड्राईव्हचा फटका मैदानाच्या आतमध्ये सजवायचा होता. ज्या पद्धतीने टायमिंग इथे मात्र अपेक्षित होतं ते एक्सपेक्टेड टायमिंग मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला जुळवता आलं नव्हतं. एक धाव तरी सुद्धा या धावपलकावर आली. धावपलक आपण पाहिलं तर सप्तपदीची आठवण करून देणारा 7 धावा धावपलकावर. शंकरदादा गुळवी यांच्याकडून निंबवली संघाला ऑल द बेस्ट इथे मात्र केले गेलेलं आहे. SK एंटरप्राइजेस प्रोप्रायटर आहेत स्पर्धेच्या माध्यमातून. ससने स्वागत. यावेळेस स्लॉक केले चेंडूला. काऊ कॉर्नर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अवेलेबल असतील. चेंडू आडवाला पैकी झाले. इट कुड बी डेंजरस. यस. आणि पंचारी खऱ्या अर्थाने आता मात्र टेक्निकल सपोर्ट डिमांड केलेला आहे. विनंती असेल तिसरे पंच आपण आता ऍक्शन मध्ये यायचं आहे. चेक्स या ठिकाणी खरोखरच पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. रोहित भाई एक लादीचे उत्कृष्ट व्यापारी, खूप मोठे व्यापारी रोहित भाई यांचं आगमन झालेलं आहे. वेलकम सर. आणि त्यांच्यासोबत त्यांचे सुपुत्र हे दोघांचं ह्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. चेक्स तर आपण सन्मान, अतिथींचं सन्मान आणि स्वागत करतोय ह्या ठिकाणी. सन्मान आणि स्वागत मी गुरुनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपले शुभ हस्ते संदीप पाटील 40+ एक नामांकित खारबाव गावचे खेळाडू ज्यांनी शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून सामना खारबाव गावाच्या बाजूने झुकवला, असं संदीप पाटील यांचा सत्कार आणि सन्मान आपण पाहतोय. तसेच गुरुनाथ पाटील यांना मी विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते अजित गोराटकर याचा सुद्धा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. ओर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. या अगोदर फलंदाज बाद झालेला आपण पहिला गोलंदाजाला पण एकदा तयार होताना आपण पाहू शकाल. स्वराज ऑन इज बॉलिंग मार्क. ऑफ ड्राईव्ह, क्रॅकिंग ऑफ ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये ऍप्लिकेबल होती, ती आपल्याला ऑफर केली होती खऱ्या अर्थाने. ते मात्र फलंदाजाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ही ऑफ ड्राईव्ह खेळली गेलेली होती. एक धाव पूर्ण असेल, दुसरीचा प्रयत्न केला. अंतिम क्षणाला खऱ्या अर्थाने दोन्ही फलंदाजांनी स्वतःला आवरले संयम दाखवला आणि एका धाब्यावर इथं मानलं गेले समाधान. धावपलक 1ने पुढे सरकत असताना पहिल्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. आणि खरं तर बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, अनंत फंदी यांचा एक छंद आम्हाला आठवतोय. आणि इथे हे जे समीकरण आहे खऱ्या अर्थाने 32 धाबा धावपलकर जोडायचे आहेत, 8.00 ची सरासरी मैदानाच्या आतमध्ये गाठायची. असं करत असताना 9 धावा ऑलरेडी धावपलकावर लागलेल्या आहेत. या अगोदर तुमचा एक फलंदाज ज्याचं नाव फार विशाल होतं याने मैदान सोडलं होतं. त्यानंतर 2 फलंदाज निखिल आणि राजा गुळवी मैदानाच्या आतमध्ये. चला टीम मीटिंग, टीम हडल आता मात्र यानंतर बँड असेल. या ठिकाणी सन्मान आणि सत्कार मी गुरुनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते योगेश दादा भगत
यांचा सन्मान आणि सत्कार करायचा आहे. KPL कमिटीचे सदस्य खारबाव गावामध्ये खरोखरच एक चांगले समाजसेवक म्हणून ज्यांचं नाव आहे असे योगेशजी भगत यांचा सन्मान आणि सत्कार गुरुनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि ह्या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करतायत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. यस, धन्यवाद सर. 9 धावा धावपलकोड लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतात साईश ग्रुप आयोजित स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी चषक 2022 हे भव्य दिव्य अशा पद्धतीचं आयोजन मित्रांनो आपल्याला पाहायला मिळतं. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा खेळवण्याचा मान इथे मात्र निश्चितच मिळवला आहे सन्माननीय सरपंच महेंद्र शेठ पाटील यांनी. आणि काय अप्रतिम अशा पद्धतीचं इथे मात्र आयोजन आहे. नियोजनाची सुद्धा दिव्यता खऱ्या अर्थाने आपल्याला पाहायला मिळते. या अगोदरचं समालोचन मराठी भाषेमध्ये तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं. फार चांगला आवाज ज्यांच्याकडे आहे आणि एक होणार समालोचक भिवंडी तालुक्यातील समीर ठाकरे आपलं खऱ्या अर्थाने आयोजकांच्या वतीने सस्नेह ऋण व्यक्त करतो. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक संपलं. 9 धावा धावपलकर असताना दुसऱ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये केली जाईल सुरुवात. हु इज दी बॉलर? विशाल रावते नावाचा बॉलर मैदानाच्या आतमध्ये तयार असेल. निखिल आणि राजारामाचे 2 फलंदाज. निखिलसाठीच हा चेंडू आहे. अंतिम क्षणाला खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त चेंडूला दिशा दिली. अपिश कव्हर ड्राईव्ह मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. 2 धावा पाहता पाहता पूर्ण झाल्या. ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षकाने केलं होतं त्या पद्धतीने त्याला फेकी करता आली नाही. खरं तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी तुम्हाला वाकावं लागतं. त्यानंतर चेंडूची खऱ्या अर्थाने चेंडूला कैद करावं लागतं. त्यानंतर पुन्हा एकदा पोझिशन ॲक्वायर करावी लागते. चेंडूची फेक करावी लागते. ही फेक करत असताना योग्य निश्चितच एंड निवडावा लागतो. या सगळ्या गोष्टी असतात आणि त्यासाठी तुमच्याकडे वेळ अतिशय कमी असते. या सर्व गोष्टींच्या आतमध्ये खऱ्या अर्थाने तुम्हाला परफेक्शन द्यायचं असतं आणि क्रिकेटने आपल्याला हे दिलेलं आहे. क्रिकेटने आपल्याला खऱ्या अर्थाने मेहनत शिकवली. क्रिकेटने शिकवली जिद्द. क्रिकेटने शिकवली चिकाटी. आणि क्रिकेटने सर्वात महत्त्वाचं जर काय शिकवलं असेल तर ती आहे निर्णय क्षमता. मैदानाच्या आतमध्ये ती डिसिजन मेकिंग इथे मात्र आपल्याला क्षेत्ररक्षकाकडून पाहायला मिळाली नव्हती. प्रॉपर 11 धावा धपलको लागलेल्या मित्रांनो आपल्याला पाहायला मिळाल्या. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना विशाल पुन्हा एकदा तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग इथला फलंदाज निखिल समोर ठेवले. आगळ्या वेगळ्या पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न केला गेला. अपिश कव्हर ड्राईव्ह करायची होती खऱ्या अर्थाने. कव्हर ड्राईव्ह ज्यावेळेस तुम्ही करत असता त्यावेळेस सुद्धा बॅटचा पूर्ण पेस ओपन नसतो. अशा पेस खऱ्या अर्थाने चेंडू पैचा संपर्क येणं तितकं तरी सोपं नसतं. मैदानाच्या आतमध्ये तेच झालं. ड्रावी लेंथ होती. फक्त आणि फक्त बॅकफुट लावून सन्मानजनक पद्धतीने चेंडूला ढकलले. तटवले. डीपमधून क्षेत्ररक्षक समोर येतात. डीप कव्हर पॉईंट रिजनमधून चेंड्या वाढवतात. फेकी करतात. 1 धाव इथे निश्चितच घेण्याची मुभा होती. ती 1 धाव या धावपलकर जोडलेली आपल्याला खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल. धावपलक पुढे सरकत असताना आपण पाहू शकाल धावपलकर एकूण धावा अंकित झालेल्या आहेत 12. 32 धावांची गरज आहे म्हणजे 20 धावांची यानंतर गरज असेल सामना जिंकण्यासाठी. इथून पुढे दुसऱ्या सत्रामध्ये निंबवली या संघाला. गती परिवर्तन लेग ग्लान्स मैदानाच्या आतमध्ये निश्चितच आपण पाहतोय. ज्या दिशेने चेंडू जाणं अपेक्षित होतं खऱ्या अर्थाने त्या दिशेने चेंडू तर गेला नाही. चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या अगदी बाजूने इथे मात्र ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक अगदी तैनात होते. त्यांनी चेंडू अडवला. इथे मात्र झाली आहे फेकी. 1 धाव याही वेळेस अंकित केली जाईल. धावपलकर धावपलक आपण पाहू शकता. एका धावेने पुढे सरकत असताना एकूण धावा धावपलकर अंकित झालेले आहेत 13. 32 धावांचं लक्ष आहे. हे षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं जात आहे. विशाल रावते या गोलंदाजाच्या माध्यमातून. शॉर्ट ऑफ गुडलेनचा चेंडू आहे खऱ्या अर्थाने 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून इथे मात्र चेंडू झालाय फरार. जी दरार होती तिचा झाला वापर आणि यावेळेस भूमितीचा बायसेक्टर खऱ्या अर्थाने आपल्याला आठवतोय. दुभाजर करत असताना चेंडू निघून गेला. आर पार सीमा पार चौकार. म्हणू शकता कारण याचा असं आहे की या स्पर्धा तुमच्या आमच्यापर्यंत खऱ्या अर्थाने या गावचे प्रथम नागरिक महेंद्र शेठ पाटील यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने पोचवली जात आहे. आणि म्हणून आमचा सरपंच हिरोला परतो भारी खऱ्या अर्थाने योग्य संगीत समर्पक संगीत आमच्यापर्यंत पोहोचवलं. गोलंदाज तयार असतील विशाल. बॅकफुटला आले. चेंडूला स्टेअर करायचं होतं. गॅप मिळाल्याने चेंडू पैचा झाला नाही संपर्क. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. धावपलकर धावा आहेत 13.
प्रत्येक षटकारासाठी प्रकाशजी गोयल यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज इकडे मात्र आलेलं आहे. धावपलकर धावा आपण पाहिल्या तर त्या आहेत 17 धावा धावपलकर आहेत. 32 धावांची गरज असताना चेक. तर या ठिकाणी सन्मान आणि सत्कार मी गुरुनाथ पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते रवी पाटील याचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. नक्कीच ह्या कालिका मातेच्या ह्या पावनभूमीमध्ये अतिथींचा सत्कार आणि सन्मान प्रत्येक वेळेला केला जातोय आणि त्याचप्रमाणे ह्या स्पर्धेमध्ये सरपंचांच्या वतीनं ह्या ठिकाणी गुरुनाथ पाटील याच्या शुभ हस्ते रविकांत पाटील याचा सन्मान आणि सत्कार आपण पाहतोय. मी गुरुनाथ पाटील याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते लगेचच जगदीश काका कारभारे यांचा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. 17 धावा धावपलकर लागलेल्या आपल्याला पाहायला मिळाल्या आणि यानंतर खऱ्या अर्थाने 12 चेंडू आणि निश्चितच धावांची गरज आहे 15. 12 चेंडू 15 धावा असं समीकरण आणि आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर आपण पाहू शकता. खऱ्या अर्थाने महानंद नावाच्या खेळाडूचा खऱ्या अर्थाने केला जातोय सन्मान. तसेच मी गुरुनाथ पाटील यांना विनंती करतोय की महेश चौधरी याचा सुद्धा सत्कार आणि सन्मान करायचा आहे. एक 40+ उत्कृष्ट खेळाडू म्हणून ओळखले जातात सलामीवीर नंदकिशोर संघाचे सलामीवीर महेश चौधरी यांचा सन्मान आणि सत्कार. मायेची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि ह्या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन सन्मानित होत आहेत. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. जय विजय गुळवी यांच्याकडून खऱ्या अर्थाने शुभेच्छा आलेल्या आहेत. आयोजन नियोजन त्याचबरोबर निंबवली संघाला यावेळेस स्विच अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये झालाय अनसक्सेसफुल. चेंडूभाईचा कोणत्याही संपर्क नाही. माणसाने माणसाची माणुसकीशी वागलं पाहिजे असं म्हणतात आणि नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी आपण एकमेकांच्या संपर्कात येणं फार गरजेचं आहे. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला चेंडूभाईचा संपर्क करणं अटळ आहे. तो संपर्क आला नव्हता. निर्धाव चेंडू गोलंदाज तयार. विशालचा हा चेंडू डावे स्ट्रीच्या फार बाहेर. इम्प्रोवाइज स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये सजवायचा होता. चेंडूच्या पिचपर्यंत पोहोचू शकले नव्हते आणि पंचांचे दोन्ही हात खऱ्या अर्थाने समांतर अवस्थेमध्ये आलेले आहेत. पंचांनी हा चेंडू इथे मात्र वाईट घोषित केला गेला आणि 18 धावा याचबरोबर धावपलकर जोडल्या. लो स्कोरिंगचा सामना असं म्हणायला हरकत नाही. आतापर्यंत फलंदाजी चांगली राहिले. 32 पर्यंत जाऊन पोचायचं आहे. तिसऱ्या षटकाला केलेली आहे सुरुवात. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक चेंडू वाईट. इथे समोरच्या दिशेने करून काढलेला आहे. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड आणि इनटू दी आर्क, आउट ऑफ दी पार्क. षटकार. टीव्ही रिप्ले मध्ये आपण पाहू शकता कशा पद्धतीने फटका सजवलाय. उजव्या स्ट्रीच्या थोडे बाहेर शफल झाले होते, अधिकचे बाहेर गेले नव्हते आणि अगदी चेंडू समोर आला. चेंडूला खऱ्या अर्थाने उडवलं अगदी बॉलरच्या डोक्यावरून आणि अंतर सुद्धा मिळालं. अप्रतिमरित्या फटक्यामध्ये एलिव्हेशन खऱ्या अर्थाने प्राप्त झालं होतं. चांगला टायमिंग होता आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज इथे मिळतंय या फलंदाजाला. गोलंदाज तयार. फुलटॉस आहे. याही वेळेस फटका अप्रतिम. बॅक टू बॅक दुसरा फटका दमदार. हा दुसरा षटकार. 1000 रुपयांचा मानकरी इथे मात्र हा फलंदाज ठरतो. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज प्रकाश गोयल यांच्या माध्यमातून इकडे मात्र लावलं गेलेलं आहे. पाहायचंय फलंदाजाला फार चांगली संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करत असताना फलंदाज आपण खऱ्या अर्थाने पाहतोय. राजा गुळवी नावाचा हा फलंदाज आहे. राजाची राजेशाही खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 30 धावा धापलकावर ओनली 1 बिग हिट अवे फ्रॉम द विक्ट्री. 2 धावांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे निंबवली संघाला असेल. वेळेच्या बाबतीत खऱ्या अर्थाने प्रथमेश कुठेतरी सहकार्य मिळेल आता आयोजकांना असं म्हणायला हरकत नाही, कारण या षटकामध्ये हा सामना संपण्याचे संकेत आपल्यापर्यंत मिळाले प्राप्त झालेले आहेत. गोलंदाजाला इथे पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल. 2 धावांची गरज. निश्चितच फलंदाजी फार चांगली केली. राजा गुळवी नावाच्या या फलंदाजाने निखिल यांनी चांगली सुरुवात दिली होती आणि या गोलंदाजांचा विचार केला तर राजा गुळवी, नितीन गुळवी, निलेश या सर्वांनी चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्याने दिलेल्या 4, दुसऱ्याने 3, तिसऱ्याने 5, 3, 4, 5 आणि प्रत्येकी एक गडी बाद. शेवटच्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते. गोलंदाजीच्या जीवावर खऱ्या अर्थाने स्वतःच्या संघाला चांगल्या पोझिशन मध्ये आणलं होतं आणि दुसऱ्या सत्रामध्ये फलंदाजी अप्रतिम राहिले. 32 धावांचं लक्ष असताना आतापर्यंत धावपलकावर धावा
आहे 30 आणि खेळ आतापर्यंत झालाय 2.3 षटकांचा. 9 चेंडू आणि 2 धाबाचं समीकरण असताना खऱ्या अर्थाने गोलंदाजाला पुन्हा एकदा डिस्पेअर माइंडनी तयार व्हावं लागतं. निराशजनक परिस्थितीमध्ये पुन्हा एकदा तयार व्हावं लागेल, कारण ही जी परिस्थिती आता खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला प्रतिकूल आहे. अशा परिस्थितीमधून सामना जिंकणं खऱ्या अर्थाने फक्त आणि फक्त आपण कल्पना विलास करू शकतो, त्याची कल्पना रमवू शकतो. प्रत्यक्ष सत्यात उतरवणं इट्स नॉट ए जोक. मैदानाच्या आतमध्ये निश्चितच सामन्याला आपण झालेली सुरुवात पाहू शकता. 30 धाबा धावपलकर आहेत. सायश ग्रुप आयोजित स्वर्गीय आत्माराम शेठ गुळवी चषक 2022 हे आयोजन मित्रांनो आपण पाहतो. खारबाव गावच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या तत्वावर या स्पर्धांचं आयोजन केलं गेलेलं आहे. षटकार आणि हा सामना इथे मात्र संपला. काय अप्रतिम फलंदाजी इथे मात्र केली या फलंदाजाने. क्षेत्ररक्षण, फलंदाजी, गोलंदाजी या तिन्ही डिपार्टमेंटमध्ये निंबवली संघाने मालोडी संघाला पूर्णपणे नामोहरम केले, आउट क्लास केले असं म्हणायला हरकत नाही. चारी मुंड्या चित केलं आणि याचबरोबर रेग्युलर फॉर्मॅट मधील आजच्या दिवसातील पहिला सामना इथे मात्र जिंकलाय निंबवली संघाने आणि जिंकलेल्या संघाचं खऱ्या अर्थाने हार्दिक मनपूर्वक अभिनंदन. तर आमच्या प्रेक्षकांमध्ये चंद्रकांत देवलीकर पायेगावचे एक समाजसेवक चंद्रकांत देवलीकर आणि सुरेश देवलीकर आपण प्रेक्षकांमध्ये बसलेले आहात. आपण VIP डाईजवरती यायचं आहे. सरपंचांच्या वतीनं आपलं ह्या स्पर्धेमध्ये मनापासून हार्दिक स्वागत आहे. तसेच ह्या साई स्पोर्ट्सचे खरोखरच खंदे समर्थक म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण साई स्पोर्ट्स टीम ज्या ठिकाणी असते त्या ठिकाणी जे 2 आमचे प्रेक्षक खरोखरच ते सामने बघायला असतात असे चंद्रकांत देवलीकर खारबाव गावचे समाजसेवक तसेच सुरेश देवलीकर आपण VIP डाईजवरती यायचं आहे. धन्यवाद मित्रांनो. या अगोदर एका मिनिटासाठी तुम्हाला थांबवतोय. या अगोदर जो सामना झाला त्या सामन्याचा सामनावीर राजा गुळवी आहे, ज्याने निश्चितच 3 षटकार ओळीमध्ये आपल्याला दाखवले. त्याचबरोबर पहिलं षटक हाताळलं होतं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. 4 धावा खर्च करत असताना एक गडी बाद केला होता. राजा, यू आर रिक्वेस्टेड, प्लीज कम ऑन द स्टेज अँड हॅव युअर अवॉर्ड. यस, चला या राजा आपण यायचं आहे. धन्यवाद. निंबवली संघासाठी एक सूचना आहे, त्या सूचनेकडे गांभीर्याने लक्ष द्या. तुम्हाला या क्रीडा नगरीमध्ये 9 वाजता रिपोर्टिंग करायचे. यस, 8:30-9च्या दरम्यान तुम्हाला इथे मात्र रिपोर्टिंग करायचे निंबवली संघ आजच. धन्यवाद. आता जो 40+ सामना सुरू आहे तो एक आहे नवीन 40+ आणि दुसरा आहे मास्टर 40+. त्यामुळं दोन्ही संघांना सूचित करतोय की आपले निर्णय जे आहेत, तुमचे जे नियम जे आहेत ते नियम पहिल्या ओव्हरमध्ये 2 गडी जरी बाद झाले 45चे 45चे तरीसुद्धा सामना सुरूच राहील. ह्याचं लक्ष ठेवायचं आहे दोन्ही संघांनी. राजा ह्याला मॅन ऑफ द मॅच मी रवी पाटील ह्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते एक आकर्षक ट्रॉफी, खरोखरच या स्पर्धेची आठवण आहे, ती परिधान करताना रवी पाटील. अभिनंदन राजा, बेस्ट ऑफ लक. राजा यायचं आहे, बक्षीस लावलेलं आहे तुझ्यासाठी. या उपेश चौधरी सर आपण प्रकाश गोयल
प्रकाश गोयल यांच्याकडनं राजा याच्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आहे. 1500 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. आई जोगेश्वरी संघाचा 12वा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचला नाही. नक्कीच संदेश पाटील गोलंदाजी करतोय. प्रहार केलेला आहे परंतु एक धाव मात्र नक्कीच मिळवलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि खराब